हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा। आजच्या व्हिडिओमध्ये 50शी ओलांडलेल्या स्त्रियांनी कशा प्रकारचे ब्लाऊज शिवून घ्यावे याबद्दल माहिती टिप्स देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। साड्यांची महाराणी असणारी पैठणी ही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचीच आवडती आहे। मग एवढ्या सुंदर साडीवर ब्लाऊज हा साडी इतकाच सुंदर असायला हवा, पण तरुण मुलींसारखं खूप जास्त डीप गळा असलेले, गोंडे लावलेले, डोरी डिझाईनचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकत नाही। सिंपल, सोबर आणि तितके स्टायलिश लुक देणारे ब्लाऊज तुम्हाला शिवून घ्यायला हवेत। चला तर मग पाहूया काही हटके डिझाईन्स ज्या तुमच्यासाठी अगदी सुंदर आणि शोभून दिसतील। पहिली डिझाईन ही पहा। साडीचा काठ जॉईंट करून तुम्ही अशा प्रकारे बॅकला लावू शकता। काठ जरीचा असल्यामुळे पाठीमागचा भाग खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो। अशा प्रकारे सुंदर बॅकनेक डिझाईन तयार होते। जर छोटी बॉर्डर असेल तरी देखील तुम्ही अशी सिंगल लेस लावून त्याला इकडे तिकडे पोटली बटन्स लावून सुंदर लुक क्रिएट करता येतो। अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता। तसेच जर साडीचा काठ मोठे असतील तर अशा प्रकारे कटवर्क बनवून तुम्ही ब्लाऊजच्या दोन्ही साईडला लावून मधल्या भागी बटनचे डिटेलिंग करून घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही साडीच्या काठाचा पुरेपूर्ण वापर करू शकता। किंवा अशा प्रकारे वन साईडला ब्लाऊजचा काठ घेऊन कटवर्क बनवून त्याला पोटली बटन डिझाईन बनवून घेऊ शकता। असा वन साईड गळा देखील खूप सुंदर दिसतो। ही डिझाईन जास्त करून उजव्या साईडला केली जाते, कारण डाव्या साईडला आपला साडीचा पदर असतो, त्यामुळे डिझाईन केली तरी दिसत नाही। त्यामुळे वन साईड अशी डिझाईन तुम्ही करू शकता। पुढची डिझाईन बघा। अशा प्रकारे नाजूक किहोल पॅटर्नमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता। अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट कापड घेऊन देखील तुम्ही ब्लाऊज शिवल्यास ब्लाऊजला अधिक सुंदर लुक येईल। ब्लाऊजच्या खालच्या बाजूला पोटली किंवा बटनचा वापर केल्यास ब्लाऊजला अधिक सुंदर लुक देता येईल। तसेच ब्लाऊजच्या बॅकवर अशी ड्रॉप डिझाईन देखील बनवून घेऊ शकता। त्याला कॉलर डिझाईन केल्यास लुक अधिक सुंदर दिसेल। त्याचप्रमाणे साडीचा काठ असेल तर फ्रंट साईडला अशा प्रकारे तुम्ही लावून घेतल्यास खूप सुंदर दिसेल। पूर्ण पाठ भरून ब्लाऊज शिवून त्यावर तुम्ही अशा प्रकारे पॅच लावून घेतल्यास खूप सुंदर दिसेल। किंवा ब्लाऊजच्या बॅकवर चंद्र डिझाईन, मोराची डिझाईन, कमळ डिझाईन असे करून घेतल्यास खूप ट्रेंडी देखील दिसेल आणि तुम्हाला कम्फर्टेबल देखील असेल आणि दिसायला देखील खूप छान दिसेल। लग्न समारंभात किंवा खास प्रसंगी असे हँड प्रिंटेड ब्लाऊज देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत। असे ब्लाऊज देखील खूप छान दिसतात। असे ब्लाऊज तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता। तसेच सेम डिझाईन तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्जवर देखील करून घेऊ शकता। अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही ब्लाऊजला करून घेऊ शकता। ब्लाऊजच्या बॅकला तुम्ही वेगवेगळे शेपमध्ये देखील ब्लाऊज शिवून घेऊ शकता। फक्त जास्त डीप गळ्याचा ब्लाऊज शिवून घेऊ नका। जर तुम्हाला बॉर्डरचा वापर करायचा नसेल तर अशा प्रकारे लेस लावून तुम्ही ब्लाऊजला हटके लुक देऊ शकता। किंवा ब्लाऊजच्या कलरनुसार अशा प्रकारे सुंदर अशी लेस लावून घेऊ शकता। अशा प्रकारे लेस लावून तुम्ही ब्लाऊज अधिक डिझायनर आणि सुंदर बनवून घेऊ शकता। फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ब्लाऊजचा बॅकनेक आणि ब्लाऊजचा फ्रंट नेक जास्त डीप ठेवायचा नाही। ब्लाऊजची बाही तुम्ही सिंपल ठेवू शकता। आपल्या पैठणी साड्या, सिल्कच्या साड्या असतात ना, त्याचे काठ खूप सुंदर असतात आणि ती काठाची डिझाईन पूर्णपणे स्लीव्जवर आली तर लुक खूप सुंदर दिसतो। त्यातूनच जर तुम्हाला थोडी डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्नची बाही हवी असेल, अशा प्रकारे प्लेट्स पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिवून घेऊन त्याला साडीचा काठ खालच्या बाजूला लावून घेऊ शकता। मी व्हिडिओमध्ये काही सुंदर सुंदर डिझाईन्स दाखवलेल्या आहेत। अशा प्रकारच्या स्लीव्ज डिझाईन तुम्ही नक्कीच बनवून घेऊ शकता। या तुमच्या एज ग्रुपला सूट देखील होतात आणि सुंदर देखील दिसतात। सध्या ब्लाऊजवर आरी वर्क करून घेण्याचा खूप जास्त ट्रेंड आहे आणि जर तुम्हाला ही ब्लाऊजवर आरी वर्क करून घ्यायची असेल तर अशा प्रकारे मिनिमम डिझाईनमध्ये करून घ्या। जास्त हेवीमध्ये करून घेऊ नका। 50 पेक्षा जास्त वयातील स्त्रियांना बोटनेक, हाय नेक किंवा बंद गळा खूप सभ्य दिसतो। खूप घट्ट किंवा खूप सैल ब्लाऊज टाळा। योग्य फिटिंगचा ब्लाऊज शरीराला आकार चांगला दाखवतो आणि बाहेरील चरबी देखील दिसत नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा।